इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। होळीनिमित्त दिनांक 25 मार्च 2024 रोजी मोहना बंधारा उल्हास नदी या ठिकाणी उल्हास नदीचे वाढते प्रदूषण या समस्येवर लक्ष वेधण्यासाठी उल्हास नदीच्या प्रदूषणात जबाबदार शासकीय अधिकारी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सांडपाणी, केमिकल नाले, जलपर्णी आणि अनधिकृत बांधकामे उत्खनन यांच्या विरोधात प्रतिकात्मक होळी उमाई रक्षक दलाकडून उभारण्यात आली व त्याचे दहन करण्यात आले। यावेळी विविध सामाजिक संस्थेचे पर्यावरण रक्षक उपस्थित होते। उमाई रक्षक दलामार्फत उल्हास नदीबाबत शासनाच्या अकार्यक्षम आणि कुचकामी धोरणाविरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे। यामध्ये उल्हास नदीच्या प्रदूषणाविरोधातील या लढ्याला अजून तीव्र करण्याचे ठरवण्यात आले असून येत्या 1 मे 2024 पासून आमरण उपोषण सुरू करण्याचे ठरवले असून यामध्ये उल्हास नदीच्या प्रदूषणात जबाबदार सांडपाणी, केमिकल नाले सोडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, अनधिकृत बांधकामे व उत्खनन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, MIDC स्टेम प्राधिकरण, KDMC आणि विविध रिसॉर्ट यांच्याबरोबर शासनाच्या उदासीन धोरणाचे निषेध करण्याचे ठरवले असून यासाठी उल्हास नदी बचाव कृती समिती, वालधुनी नदी संवर्धन समिती, मिशन जय भारत, महामाया असंघटित कामगार संघटना, द समर्पण फाउंडेशन, राष्ट्र कल्याण पार्टी आणि विभिन्न पर्यावरणवादी संघटनांतर्फे पाठिंबा दर्शवण्यात आला आहे। नमस्कार, आज आपण या ठिकाणी उल्हास नदी मोहना बंधारा या ठिकाणी निषेधाची होळी उमाई रक्षक दल यामार्फत आपण साजरी केली, ज्यामध्ये या उल्हास नदीसाठी, या उल्हास नदीच्या प्रदूषणासाठी जेवढ्या पण संस्था म्हणजे जी MIDC असेल किंवा मग इथून पाणी उपसा करणारे स्टेम प्राधिकरण असेल, KDMC असेल किंवा या ठिकाणी सिवेज वॉटरचे नाले सोडणाऱ्या ग्रामपंचायत असतील, यांच्या विरोधातली ही निषेध होळी होती। आणि या होळीच्या निमित्त या ठिकाणी बऱ्याचशा संस्था आमच्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। तर आम्ही असं ठरवलेलं आहे की येत्या 1 मे या दिवशी, जो 1 मे 8 वर्षापूर्वी आम्ही सुरुवात केलेलं होतं या उल्हास नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी, तो 1 मेचा दिवस आम्ही आता आमरण उपोषणासाठी निवडलेला आहे। या नदीस जबाबदार असलेल्या जेवढे कारणं आहेत, सिवेज वॉटरचे असतील, केमिकल नाले असतील किंवा याच्यामध्ये झालेली जलपर्णी असतील, याच्यावरती उपाययोजनासाठी आमचा जो लढा आहे तो अजून तीव्र आज आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे आणि 1 मेच्या दिवशी आमरण उपोषण सगळ्या संस्था मिळून आम्ही या ठिकाणी करणार आहोत। त्याकरता आमच्यासोबत बऱ्याचशा संस्था आहेत, दायमाजी आहेत, इथून पुढचे दायमाजी सांगतील। नमस्कार, पिछले 8 सालों से उल्हास नदी बचाव कृति समिति स्थापना होने के बाद जलपर्णी या जलकुंभी जिसे हम कहते हैं उसे निकालने के लिए तीव्र आंदोलन शुरू हुआ। 2 साल जलपर्णी मुक्त उल्हास नदी रही, बावजूद अभी इस साल भी जलपर्णी हमारे को देखने मिल रही है। उसका मुख्य कारण ये है कि बदलापुर, अंबरनाथ, कल्याण, उल्लासनगर के नाले जो हैं, भारड़गांव के नाले हो गए, औरब के नाले हो गए, वो पूरा पानी जो है वो सीधा उल्हास नदी में छोड़ा जाता है। बार बार प्रशासन को बोलने के बावजूद भी प्रशासन द्वारा कोई उपाय नहीं होने की वजह से बार बार जलपर्णी यहाँ पर फैलती है। MIDC की तरफ से नदी के ऊपर अतिक्रमण किया जा रहा है, MIDC की तरफ से नदी के ऊपर गड्ढे खोदकर काम शुरू किया जा रहा है, MPCB की तरफ से किसी भी तरह का एक्शन नहीं लिया जा रहा, कोई भी महानगरपालिका, नगरपालिका एक्शन नहीं ले रही। थाने जिलाधिकारी को बार बार बताने के बावजूद भी ये जलपर्णी यहाँ से हटाई नहीं जा रही है। इसलिए 1 मई से लेके आमरण उपोषण उल्हास नदी बचाव कृति समिति, उमाई रक्षक दल, मिशन जय भारत, राष्ट्र कल्याण पार्टी और हमारे साथ में जो सम्मिलित संगठन है महामाया संगठित महिला कामगार संगठन, मेरी वालधुनी नदी बचाव कृति समिति, मेरी वालधुनी बचाव संवर्धन समिति, द समर्पण फाउंडेशन, यहाँ की मच्छीमार संगठना, कोळी समाज, अविनाश सुखरे जी और हमारे जितने भी यहाँ पर उपस्थित जितने भी हमारे मित्र हैं, निकेत व्यवहारे जी और सारे मित्र मिलकर हम लोग आमरण उपोषण यहाँ पे और भी अनेक संगठन मिलकर यहाँ पे आमरण उपोषण करेंगे। और जब तक हमारी उल्हास नदी, हमारी उमाई प्रदूषण मुक्त नहीं हो जाती, तब तक हमारा आमरण उपोषण 1 मई से जारी रहेगा। धन्यवाद।